कॅपराऊंड 3चं जे कॉलेज अलॉटमेंट आहे ते आज डिक्लेअर होते। खरं तर लास्ट कॅपराऊंडला म्हणजे कॅपराऊंड 2ला जसं सीईटी सेलने दुपारी कॉलेज अलॉटमेंट डिक्लेअर केलं होतं तसं यावेळी सुद्धा मे बी ती दुपारी किंवा इव्हनिंगपर्यंत कॉलेजचं जे अलॉटमेंट आहे ते डिक्लेअर करतील। खरं तर कॅपराऊंड 3च्या या कॉलेज अलॉटमेंटसाठी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांना तुमच्या मनासारखं बेटरमेंट मिळून कॉलेज मिळावं यासाठी नक्की माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत। खरं तर आज अलॉटमेंट डिक्लेअर केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट स्टेज काय आहे तर भरपूर मुलं आता फ्रीज किंवा बेटरमेंट करणार आहेत त्यासाठी। मग आजचा जो व्हिडिओ बनवतोय ना तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे का, कारण का तुम्हाला कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाणार आहात त्यावेळी कोणती डॉक्युमेंट्स कॅरी करायची, फी कशी पे करायची, किती फी घेऊन जायची, चेक डीडी काय घेऊन जायचं, हे सगळे जे डाऊट्स आहेत म्हणजेच काय कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग प्रोसेसपासून ते तुमचं ॲडमिशन कन्फर्म करेपर्यंत प्रत्येक स्टेज मी एक्सप्लेन केले। त्यामुळे कोणताही टॉपिक जो आहे किंवा कोणताही पार्ट जो आहे ना व्हिडिओचा मिस करू नका। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। जे काही डाऊट्स आहेत ॲडमिशन रिपोर्टिंग प्रोसेस दरम्यानचे ते सगळे मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत। त्यामुळे व्हिडिओ जो आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। आता सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट मुद्दा काय तर कॅपराऊंड 3 नंतरचं शेड्यूल काय असणार आहे ते थोडक्यात सांगतो। आता सीईटी सेलने काय केलंय तर कॅपराऊंड 3चं जे अलॉटमेंट आहे ते आज डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला 4 दिवस दिले आहेत। 22, 23, 24 आणि 25 असे 4 दिवस म्हणजे 22 ते 25 ऑगस्टचा वेळ तुम्हाला दिले आहे। या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन फ्रीज किंवा बेटरमेंट निवडू शकता आणि जर फ्रीज केलं तर त्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करू शकता। आता फ्रीज बेटरमेंटचे ऑप्शन्स कसे असणार आहेत, काय निवडायचे याच्याबद्दल मी उद्या व्हिडिओ बनवेल, जेणेकरून त्याच्यात आता ते मला पण आयडिया नाही आहे। जसं ती प्रोसेस इनेबल होईल ना आज संध्याकाळी किंवा आज रात्री 12 नंतर ती प्रोसेस स्टार्ट होते त्याबद्दलचा उद्याचा व्हिडिओ असेल। तर कॅपराऊंड 3 नंतरची ॲक्टिव्हिटी काय आहे, पहिली गोष्ट तुम्हाला त्या 4 दिवसामध्ये म्हणजे 22 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन फ्रीज किंवा बेटरमेंट हा ऑप्शन निवडावा लागेल। जर तुम्ही फ्रीज हा ऑप्शन निवडलात तर 25 ऑगस्टपर्यंत जाऊन त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन तुम्हाला कन्फर्म करावं लागणार। हे आहे शेड्यूल आहे कॅपराऊंड 3 नंतरचं। आता सीईटी सेलने एक एक्स्ट्रा दिवस दिलेला आहे, 4 दिवस यावेळी दिलेले आहेत। ठीक आहे, मला माहिती आहे की बहुतांश ठिकाणी पावसामुळे सगळे जनजीवन वगैरे विस्कळीत वगैरे झाले, त्यामुळे तुम्हाला सुद्धा मे बी हा वेळ कमी पडू शकतो। जर कॅपराऊंड 3 नंतर फ्रीज करणार असाल तर काळजी घ्या, भरपूर ठिकाणी पावसामुळे रस्ते बंद आहेत वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। सो अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन करा जेणेकरून त्या कॉलेजला व्यवस्थित या 4 दिवसांमध्ये जाऊन तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करा। ठीक आहे, आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय, जसं तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये फ्रीज केलं ना तर फ्रीज केल्यानंतर तुम्हाला एक सीट ॲक्सेप्टन्स लेटर येईल, ते डाउनलोड करून ठेवा। आता पहिली स्टेप काय करायची आहे, फ्रीज केल्यानंतर जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटला, ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्याला व्हिजिट करायचं आहे। ठीक आहे, त्या वेबसाईटवरती ना काही ना काहीतरी रिपोर्टिंगचे डॉक्युमेंट्स वगैरे मेन्शन केलेले असतं। उदाहरण सांगतो, आता आमच्या PICT वेबसाईटला काय केले तर कसं रिपोर्टिंग करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे, फी कशी पे करायची याच्याबद्दल सगळे त्यांनी डिटेलमध्ये सांगितले। त्यामुळे जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजच्या वेबसाईटला पहिल्यांदा जायचं आहे, तिथे सगळे डिटेल्स वगैरे दिलेले असतात, ते सगळे विचारायचे, ते सगळे वाचायचे व्यवस्थित, जेणेकरून कुठेही काही मिस्टेक होणार नाही। काही कॉलेजेस काय करतात, काही एक्स्ट्रा फॉर्म वगैरे आणा म्हणतात, लाईक ॲडमिशन फॉर्म वगैरे असतो, तो प्रिंट करावा लागतो, तो भरावा लागतो, तो घेऊन जावा लागतो। काही कॉलेजेस काय म्हणतात तर आम्हाला अँटी रॅगिंग ॲफिडेविट असते, त्याचा फॉर्मॅट त्यांनी दिलेला असतो, मग ते फिलअप करावं लागतं, ते भरून घ्यायचं। हे काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट असतात ना ती त्यांच्या कॉलेजच्या वेबसाईटवरती मेन्शन केलेली असतात। ठीक आहे, त्यामुळे पहिली स्टेप करायची आहे, सगळ्या मुलांनी जे कॉलेज तुम्ही फ्रीज करताय त्या कॉलेजच्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करायची, काही एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स त्यांनी आणायला सांगितले ती चेक करायची, फी कशी पे करायची आहे, काय करायचं आहे हे सगळं त्यांनी मेन्शन केलेलं असतं, ते पहिल्यांदा बघून घ्यायचं आहे। ठीक आहे, ही होती पहिली स्टेप। दुसरी स्टेप म्हणजे काय, भरपूर मुलांनी काय केलं, कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होतं ना त्यावेळी त्यांनी टोकन रिसिप्ट अपलोड केली होती। मे बी त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी वगैरे नसेल किंवा कोणतेही डॉक्युमेंट नसेल तर त्यांनी काय केलं होतं, टोकन रिसिप्ट अपलोड केली होती आणि त्याच्यावरती त्यांचं काम व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं होतं। आता काळजी घ्यायचं आहे, जर तुम्ही फ्रीज निवडत असाल तर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट हमखास असायलाच पाहिजेत। म्हणजेच काय, जी टोकन रिसिप्ट तुम्ही अपलोड केली ती आता ॲडमिशनच्या वेळी चालणार नाही। जर तुम्हाला त्या कॅटेगरीची सीट मिळाली असेल तर त्या कॅटेगरीचे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्सच तुमच्याकडे लागतात। जर ते डॉक्युमेंट नसेल तर तुमचं ॲडमिशन कॉलेज कॅन्सल करू शकतं। त्यामुळे जर तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट नसेल, त्याची टोकन रिसिप्ट तुम्ही अपलोड केलेली असेल तर आता फ्रीज करू नका, बेटरमेंट करा आणि कॅपराऊंड 4ला जा, म्हणजे तोपर्यंत तुम्हाला वेळ मिळेल, एक्स्ट्रा वेळ मिळेल, जेणेकरून ते डॉक्युमेंट तुमच्याकडे येईल। ठीक आहे, सो
ज्या मुलांनी टोकन रिसिप्ट अपलोड केलेले आहे आणि ज्यांच्याकडे अजून डॉक्युमेंट ओरिजिनल डॉक्युमेंट आलेलं नाही आहे त्यांनी फ्रीज करू नका. आत्ता त्यांनी बेटरमेंट करून कॅपराऊंड 4ला जा. ज्यावेळी तुम्ही कॅपराऊंड 4चा ऑप्शन फॉर्म भराल ना त्यावेळी तुमच्या लॉग इनमध्ये एक नोटीस येईल की तुम्ही अजून तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड केलं नाही, तुम्हाला ओपनमध्ये कन्वर्ट व्हायचं आहे काय. जर तुम्हाला वाटलं की माझं जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते कॅपराऊंड 4च्या लास्ट डेटपर्यंत येणार नाही आहे तर तेव्हाच ओपनमध्ये कन्वर्ट व्हा. जर वाटलं की नाही माझं त्याच्या आधी डॉक्युमेंट येऊन जाईल तर आहे तसं कंटिन्यू करा, काही इश्यू येणार नाहीत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही ॲडमिशन घ्यायला जाता त्यावेळी टोकन रिसिप्ट चालणार नाही, ओरिजिनल डॉक्युमेंट्सच लागतं. जर टोकन रिसिप्ट असेल तर तुम्हाला ॲडमिशन कॅन्सल होऊ शकेल. ठीक आहे. आता ज्या मुलांकडे समजा टोकन रिसिप्टच्या ऐवजी ओरिजिनल डॉक्युमेंट आले त्यांनी काय करायचं, पहिल्यांदा आपल्या CET सेलच्या लॉग इनमध्ये जायचं, तिथे जाऊन ते डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करायचं आणि जसं तुमचं व्हेरिफिकेशन झाले, समजा फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल तर त्या स्क्रुटिनी सेंटरवरती जाऊन स्टॅम्प घेऊन ते डॉक्युमेंट परत व्हेरीफाय करायचं. जर ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल तर तिथून ऑटोमॅटिकली व्हेरीफाय होतं, कुठेही जाण्याची गरज नाही. हे होतं ज्या मुलांनी टोकन रिसिप्ट अपलोड केले त्यांच्यासाठी. म्हणजेच काय, कॉलेजमध्ये रिपोर्ट करण्यासाठी आधी तुम्हाला तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट जे आत्ता मिळाले ते व्हेरीफाय करावं लागतं. ठीक आहे. आता येतो सगळ्यात महत्त्वाची स्टेप, कोणकोणती डॉक्युमेंट्स घेऊन जायचे ॲडमिशनच्या वेळी. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ज्यावेळी तुम्ही कॉलेजला रिपोर्ट करणार आहात किंवा ॲडमिशन घ्यायला जाणार आहात त्यावेळी वेगळी काही डॉक्युमेंट्स लागतच नाहीत. एवढं लक्षात ठेवा, जी डॉक्युमेंट्स तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी अपलोड केली होती किंवा व्हेरीफाय केली होती ती सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. म्हणजेच काय, तुमचं CETचा स्कोर कार्ड, JEEचं स्कोर कार्ड, त्याच्यानंतर तुमचं डोमिसाईल असेल, लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, हीच सगळी डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तुमचं JEEचं स्कोर कार्ड, CETचं स्कोर कार्ड, लिव्हिंग सर्टिफिकेट, डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड केलं असेल ते असेल तर, किंवा तुमचं जर कॅटेगरी असेल तर कॅटेगरीचे 3 डॉक्युमेंट्स वगैरे जे असतात तेच डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार. वेगळे डॉक्युमेंट्स कुठलेही कॅरी करावे लागत नाहीत. जे डॉक्युमेंट्स तुम्ही स्क्रुटिनी सेंटरला व्हेरीफाय केले होते ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचं. हे पहिला सेट. दुसरं कोणतं लागतं, ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट. आता जसं तुमचं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट झालं होतं ना त्यावेळी तुम्हाला व्हेरिफिकेशन कंप्लीट केल्यानंतर एक ॲक्नॉलेजमेंटचं रिसिप्ट मिळाले असेल. ज्या मुलांनी फिजिकल व्हेरिफिकेशन केलं असेल त्यावेळी त्या सेंटरनी तुम्हाला स्टॅम्प दिलेले एक रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट नावाचं एक ॲक्नॉलेजमेंटचं रिसिप्ट आहे ते असेल, किंवा ज्या मुलांनी ऑनलाईन व्हेरिफिकेशन केलं असेल त्या मुलांना त्यांच्या लॉग इनमध्ये दिसतं ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट, ते डाउनलोड करायचं आणि ते एक घेऊन जायचं. तिसरं डॉक्युमेंट आहे कॉलेज अलॉटमेंट लेटर. म्हणजेच काय, आज ज्यावेळी तुम्ही कॉलेजचा अलॉटमेंट चेक करणार आहात ना त्यावेळी तुमचा EN25 वाला जो ॲप्लिकेशन ID आणि ज्यावेळी तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करता त्यावेळी तिथे एक लेटर येतं, ते असतं कॉलेजचं अलॉटमेंट लेटर. ठीक आहे. चौथं आहे सीट ॲक्सेप्टन्स लेटर. सीट ॲक्सेप्टन्स लेटर म्हणजे काय, ज्यावेळी तुम्ही कॉलेजला फ्रीज करणार आहात, म्हणजे तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाता आणि इनकम्प्लीट स्टेप कंप्लीट करण्यासाठी कंप्लीटवरती क्लिक करता आणि तिथं तुम्ही फ्रीज बटन ज्यावेळी चूज करता, फ्रीज बटन चूज केल्यानंतर तुम्हाला शेवटी PDF येते, त्याला बोलतात रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट ऑफ सीट ॲक्सेप्टन्स. तेच आहे सीट ॲक्सेप्टन्स लेटर. ते एक तुम्हाला कॅरी करून द्यायचं. त्याच्यावरती स्टॅम्प घ्यायची गरज नाही, जे आहे तसं आहे. ठीक आहे. 5वं आहे ते म्हणजे काय, 5 पासपोर्ट साईजचे जे फोटोज आहेत ते तुम्ही कॅरी करून घेऊन जा. ठीक आहे. आणि सगळ्या जे आत्ता जेवढी डॉक्युमेंट सांगितली त्याचे सगळ्या डॉक्युमेंटचे 5 झेरॉक्सचे सेट कॅरी करायचे. ठीक आहे. तिथं जाऊन कुणी धावपळ करायची नाही, ते बोलतात हा सेट राहिला याची झेरॉक्स घेऊन या, तिथं कुठं शोधत बसता. त्याऐवजी ही सगळी तयारी आहे ना आत्तापासून करून घ्यायची. कोणकोणती डॉक्युमेंट्स परत सांगतो. जी डॉक्युमेंट्स तुम्ही स्क्रुटिनी सेंटरवरती कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी व्हेरीफाय केली होती ती सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स प्लस ॲक्नॉलेजमेंटची रिसिप्ट प्लस कॉलेजचा अलॉटमेंट लेटर प्लस सीट ॲक्सेप्टन्स लेटर 5 पासपोर्ट साईज फोटो एवढे सगळे घेऊन जायचे आणि जेवढी आता डॉक्युमेंट सांगितली त्या सगळ्या डॉक्युमेंटचे 5 झेरॉक्सचे सेट बनवा, ते घेऊन जा. ते सेल्फ अटेस्टेड वगैरे काही करू नका, त्यांनी जर सांगितलं तर ते अटेस्टेड वगैरे करा. ठीक आहे. याचे 5 झेरॉक्सचे सेट घेऊन जा, जेणेकरून तिथं तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. ही असणार आहे तुमची जी डॉक्युमेंट्स कॅरी करायचे त्याबद्दल. आता सगळ्या मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी तुमची ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते कॉलेज आता सबमिट करून घेणार आहे. ती डॉक्युमेंट्स तुम्हाला जवळजवळ 2-4 महिन्यांनी ते परत देतं. परंतु समजा तुम्हाला कोणत्या स्कॉलरशिपला अप्लाय करायचं असेल किंवा एज्युकेशन लोनला अप्लाय करायचं असेल तर ती डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार. त्यामुळे सगळ्या मुलांनी काय करायचं आहे, जेवढी ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या आहेत ना सगळ्याच्या PDF बनवायच्या, त्या स्कॅन करायच्या. आता भरपूर मोबाईलमध्ये ॲप्स वगैरे आहेत, डॉक स्कॅनर आहे, ॲडोबे स्कॅनर आहे, अशी ॲप्स तुम्ही मोबाईलमधून तुमची डॉक्युमेंट्स सगळ्यांनी स्कॅन करायची आणि ती डॉक्युमेंट्स आपल्या Gmailवरती किंवा Google ड्राईव्हवरती सेव्ह करून ठेवायची किंवा अपलोड केलात ना ती सेव्ह करून त्यांच्या सॉफ्ट कॉपीज आहेत
त्या सगळ्यांनी तुमच्यापाशी ठेवा. कारण का कॉलेजेसमध्ये वगैरे गेलात ना, ते म्हणतात काय इथं डॉक्युमेंट्स अपलोड करा. ते एका कॉलेजमध्ये काय करतात तर कॉम्प्युटरवरती तुम्हाला बसवतात आणि म्हणतात तुमचे हे डॉक्युमेंट्स वगैरे इथं अपलोड करा वगैरे वगैरे. सो त्यावेळी तुम्हाला ते लागू शकतात. त्यामुळे सगळ्या मुलांनी जी त्यांची ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ना, त्यांच्या स्कॅन कॉपीज आपल्या जीमेलमध्ये किंवा गुगल ड्राईव्हवरती किंवा पेन ड्राईव्हमध्ये सगळ्यांनी त्या सेव्ह करून ठेवायच्या. कारण की एकदा सबमिट झाली तर परत आणि तिथं मिळवण्याला वगैरे त्रास होतो. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट प्रश्न काय, फीचं पेमेंट कसं करायचं कॉलेजमध्ये. ठीक आहे. सगळ्या मुलांना त्यांच्या कॅटेगरी वाईजच फी पे करावी लागते. एक्स्ट्रा फी कुणीही पे करायची नाही. फी किती लागणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा कॉलेजच्या वेबसाईटला गेलात ना, तिथं फी स्ट्रक्चर वगैरे काहीतरी दिलेलं असेल. त्या फी स्ट्रक्चरमध्ये तुमच्या कॅटेगरीची फी किती आहे ती चेक करायची आणि तेवढी फी तुम्हाला पे करावी लागणार आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा काय की मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की ज्या मुलांकडे नॉन क्रिमिलियर आहे त्या मुलांचं समजा उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त वगैरे असेल तरी उत्पन्न म्हणजे इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे. मात्र आता 2 दिवस वगैरे बघतोय ना, DJ सांघवी कॉलेज वगैरे असेल किंवा PICT कॉलेज DJ सांघवी कॉलेज असेल किंवा COEP कॉलेज वगैरे, ते काय म्हणतायत तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची सुद्धा गरज लागणार आहे. का, कारण का ही महाडीबीटीच्या स्कॉलरशिपला ज्यावेळी तुम्ही अप्लाय करताय ना त्यावेळी इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला लागतं असं कॉलेजेसचं म्हणणं आहे. आता त्याबद्दल अजून कॉलेजसुद्धा शुअर नाही आहेत. ते काय म्हणतायत की समजा तुम्ही आत्ता पूर्ण फी भरा आणि जर बाय चान्स म्हणजे काही म्हणजे गव्हर्नमेंटनं वगैरे जर परत केली तर आम्ही परत तुमची फी वगैरे परत करू. DJ सांघवीनं त्यांच्या काय केले वेबसाईटवरती इन्कम सर्टिफिकेटसुद्धा लागणार कॅटेगरीच्या मुलांना असं मेन्शन केलेलं आहे. सो सगळ्या मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून विचारा की फी वगैरे किती पे करायचे. मला हे एवढं माहिती आहे की पहिली गोष्ट आहे की गेल्या वर्षी एक GR जो आला होता त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं की जर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे. मात्र काही कॉलेजेस म्हणतायत की तुमच्याकडे जर इन्कम सर्टिफिकेट बिलो 8 लाखचं नसेल तर तुम्हाला टोटलची फी पे करावी लागणार असं कॉलेजेस बोलत आहेत. ठीक आहे. सो ॲट द एंड हे कॉलेज डिसाईड करणार की तुमच्याकडून किती फी चार्ज करायची आहे ती. आता कॉलेजेसची फी कशी पे करायची, सगळी कॉलेजेस मोस्टली आहेत ना ती डिमांड ड्राफ्टमध्येच फी ॲक्सेप्ट करतात. त्यामुळे कॉलेजला जाण्याआधी त्यांच्या वेबसाईटवरती चेक करून तुमच्या कॅटेगरीची जेवढी फी आहे त्याचा डिमांड ड्राफ्ट तुम्ही बनवून नेला तर बरं होईल. काही कॉलेजेस काय करतात तर UPI ID किंवा त्यांचं कार्ड स्कॅनर किंवा त्यांचं स्कॅनर वगैरे दिलेलं असतो त्यावरून सुद्धा पेमेंट वगैरे होऊ शकतं. त्यामुळे फी पे करायची घाई गडबड करू नका. त्यांच्या वेबसाईटवरती जसं त्यांनी पेमेंट मोड सांगितले त्यावरूनच फी पे करा. त्यांनी जर DD मागितलं असेल तर DD बनवून घेऊन जा. त्यांनी जर मेन्शन केलं असेल UPI कार्ड स्कॅनर वगैरे काहीतरी असेल तर तसं सुद्धा तयार जा. UPIला लिमिट असतं पैशांचं ट्रान्झॅक्शनचं, सो त्याची सुद्धा थोडी काळजी घ्या. आता बहुतांश जी कॉलेजेस आहेत ती फर्स्ट इयरला 1 टाईम फुल पेमेंट ॲक्सेप्ट करतात. इन्स्टॉलमेंटची सुविधा नसते. मात्र काही जी ग्रामीण भागातली वगैरे कॉलेजेस आहेत ना त्यांच्याकडे इन्स्टॉलमेंट्समध्ये फी पे केला तरी चालेल. असं नाही की ॲट द टाईम, फॉर मोस्ट ऑफ दी पुणे मुंबईतली कॉलेजेस आहेत ना त्यांना ॲट द सेम टाईम सगळीच्या सगळी फी पे करावी लागते ॲडमिशनच्या वेळी. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा एक 7वा पॉईंट मी एक्सप्लेन करतोय. ज्यावेळी तुम्ही आता फ्रीज कराल ना, त्या फ्रीज केल्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स लेटरवरती तिथल्या एका कॉलेजच्या फॅकल्टीचा नंबर तुमच्यासोबत मेन्शन केलेला असेल. ठीक आहे. सो तुम्हाला काही जर डाऊट्स वगैरे असेल ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये तर त्या फॅकल्टीला कॉन्टॅक्ट केलात ना तरीसुद्धा चालेल. त्यांच्या नंबरवरती कॉल करून किंवा त्यांना व्हॉट्सॲप करा आणि कॉल वगैरे करसाल ते वर्किंग हावर्समध्येच करा. उगाचच रात्रीचं वगैरे कॉल करून त्यांना डिस्टर्ब वगैरे काही करू नका. सो जर तुम्हाला वाटत असेल की एखादा डाऊट वगैरे येतोय तर त्यांच्या फॅकल्टीचा नंबर त्या सीट ॲक्सेप्टन्स लेटरवरती दिला आहे, त्यांच्याकडून तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करू शकता. हा एक 7वा मुद्दा होता. 8वा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, आता पावसामुळे मला माहीत आहे की बहुतांश वाहतूक वगैरे सगळ्या गोष्टी वगैरे थोड्या जरा पोहोचणं वगैरे डिफिकल्ट झालं आहे. सो ज्यावेळी तुम्ही म्हणजे बहुतांश मुलं काय करतात बाहेरून वगैरे पुण्यामध्ये येत असतात. सो तुमचं प्लॅनिंग वगैरे जर करसाल, रिझर्वेशन असेल, बसचं तिकीट वगैरे असेल ते व्यवस्थित आधीच रिझर्वेशन वगैरे बुक करा. जेणेकरून 4 दिवसांमध्ये ना आता एक पुढच्या 2 दिवसांमध्येच तुमचं ॲडमिशन कन्फर्म करा. शेवटच्या दिवशी येतो म्हणजे 25 ऑगस्टला येतो आणि ॲडमिशन शेवटच्याच दिवशी कन्फर्म करतो असं कुणीही प्लीज करू नका. कारण का भरपूर मुलं मी गेल्या 2-3 वर्षात बघितले शेवटच्या दिवसात काही ना काहीतरी त्यांच्या फी पेमेंटमध्ये वगैरे इश्यू आले आहेत किंवा डॉक्युमेंट्समध्ये एरर आले आहेत आणि त्यामुळे त्यांचे ॲडमिशन्स पेंडिंग ठेवलेली होती कॉलेजेसने. त्यामुळे अशी काहीही चूक वगैरे तुम्ही करू नका. 4 दिवस दिलेले आहेत. तुम्हाला जर वाटत असेल की आता पावसामुळे इथं पुण्यामध्ये तरी आता सध्या तरी पुण्यामध्ये बघाल तर भरपूर पाऊस सगळा सुरू आहे. ठीक आहे. मुंबईमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन आहे, सगळीकडे पाणी वगैरे साचलेलं आहे. त्यामुळे जर लांबून ट्रॅव्हल करत असाल तर काळजी घ्या. पहिल्यांदा व्यवस्थित तुमचं बुकिंग वगैरे असू द्यात. काय जे तुम्ही ज्या माध्यमातून तुम्ही इथं प्रवास करत असाल ते व्यवस्थित सगळं सांभाळून या आणि तिथं व्यवस्थित ॲडमिशन करा. ॲडमिशनची काळजी तुम्ही कुणीही
काहीही करू नका, कारण का कॉलेजेसला सुद्धा त्यांच्या सीट्स जेवढ्या लवकर ॲडमिशन कन्फर्म होतील ना तेवढं त्यांच्यासाठी चांगलं असतं. त्यामुळे ते कॉलेजेसवाले तुम्हाला काही इश्यू वगैरे देत नाहीत. व्यवस्थित सगळ्यांनी ॲडमिशन कन्फर्म करा. इतकी सोपी प्रोसेस आहे, काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त कॉलेजमध्ये यायचं आहे, सगळे डॉक्युमेंट जमा करायचे, फी त्याची जमा करायची आणि ॲडमिशन कन्फर्म करायचं. ॲडमिशन कन्फर्म केल्यानंतर कॉलेज तुम्हाला ॲडमिशन कन्फर्मेशनची एक रिसिप्ट देतं. तेवढी व्यवस्थित जपून ठेवा, ती खूप इम्पॉर्टंट असते. ती ॲडमिशन कन्फर्मेशनची लेटर असेल किंवा रिसिप्ट असेल ती तुमच्याकडे असू द्या. खरं तर मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, बहुतांश पालक वगैरे असतील ना, एक तर लांबून वगैरे प्रवास करतायत, पावसाचं वातावरण वगैरे सुरू आहे, भरपूर पाऊस सुरू आहे, तुमच्या गावी असेल इथं पुण्यात सुद्धा सुरू आहे. त्यामुळे काळजी घ्या, व्यवस्थित तुम्ही सांभाळून सगळे प्रवास वगैरे करा. ॲडमिशन प्रोसेसची काळजी करू नका, प्रोसेस खूप सिंपल आहे. एकदा कॉलेजला आलात ना सगळ्यांनी व्यवस्थित ॲडमिशन कन्फर्म करा. आता एज्युकेशन लोन ज्यावेळी मुलं अप्लाय करतात ना, ते एज्युकेशन लोनसाठी सुद्धा काही डॉक्युमेंट्स लागतात. म्हणजे ज्यावेळी तुम्ही बँकेत जाल ना, मॅनेजर वगैरे तिथं ते सांगतील की एज्युकेशन लोनसाठी तुम्हाला कॉलेजचं बोनाफाईडचं सर्टिफिकेट, म्हणजे एकदा जर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म केलं ना त्यावेळी कॉलेज तुम्हाला बोनाफाईडचं सर्टिफिकेट देतं, ते एक लागतं. कॉलेजचं 4 वर्षाचं फी स्ट्रक्चर लागतं आणि कॉलेजचं प्रॉस्पेक्टस किंवा ॲडमिशनचं ब्रोशर लागतं. ही 3 डॉक्युमेंट्स मॅनेजरसुद्धा तुम्हाला मागणार जे मुलं एज्युकेशन लोनला अप्लाय करणार ते. ओके, सो ॲडमिशन कन्फर्म केल्यानंतर एकदा कॉलेजच्या डिपार्टमेंटला, ॲडमिशन डिपार्टमेंटला कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारा की एज्युकेशन लोनसाठी किती डॉक्युमेंट्स लागतात, काय लागतात वगैरे, आणि ती डॉक्युमेंट्स कॉलेजकडून कलेक्ट केलं तरी चालेल आणि घरी येऊन तुम्ही फॉर्म वगैरे भरलात एज्युकेशन लोनचं तरीही चालेल. एक सगळ्यात महत्त्वाची काळजी सगळ्या मुलांनी घ्यायची आहे. आत्ताच महाडीबीटीच्या स्कॉलरशिपला ते कॉलेजवाले सांगत असेल की अप्लाय करायचं वगैरे, असं काही करू नका. महाडीबीटीच्या स्कॉलरशिपला अप्लाय करायला वेळ भरपूर आहे. मी त्याच्याबद्दल नक्की डेडिकेटेड व्हिडिओ बनवतो. स्कॉलरशिप काय असते, कसं अप्लाय करायचं, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. आता सध्या तरी ॲडमिशन वगैरे व्यवस्थित सगळ्यांनी कन्फर्म करायचं आहे. कुठेही चुका करू नका. व्यवस्थित आरामात ट्रॅव्हल करा आणि पैसे वगैरे जे काही कॅरी करत असाल ते व्यवस्थित सांभाळून करा. मोस्टली कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चरबद्दलच डाऊट येतात, ते एकदा कॉलेजला कॉन्टॅक्ट करून विचारा की तुमची फी वगैरे काही जर अडचण येत असेल तर. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. जे काही सांगायचं असेल ते म्हणजे जे समजलं असेल. ठीक आहे, सगळ्यांना आजचं जे कॅप राऊंडचं अलॉटमेंट होणार आहे त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. जर काही डाऊट्स वगैरे असतील ना कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, किंवा नवीन टॉपिकवरती जरी व्हिडिओ असेल ना ते देखील कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.